नमस्कार. मुंबई इंडियन्स 5 वेळा IPL जिंकलेली टीम आणि सध्या पॉइंट्स टेबलमध्ये खालच्या स्थानावर. सलग 3 पराभव आणि फॅन्सच्या मनात एकच प्रश्न, यंदा प्लेऑफची संधी संपली का? पण अजूनही एक मोठी शक्यता जिवंत आहे. मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकते आणि त्यासाठीच आपण आज संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. IPL 2026ची सुरुवात मुंबई इंडियन्सने दमदार केली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आणि तोही 13 वर्षांनंतर सीझन ओपनर जिंकत. त्या विजयामुळे फॅन्समध्ये मोठी उत्सुकता होती, पण त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. सलग 3 पराभव, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि शेवटी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध. 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना खूपच रोमांचक ठरला. RCBने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. फिल सॉल्टने फक्त 36 चेंडूत 78 धावा केल्या. रजत पाटीदारने 20 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. विराट कोहलीनेही अर्धशतक ठोकत स्थिरता दिली. शेवटी टिम डेव्हिडने 16 चेंडूत 34 नाबाद धावा करत टीमचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचवला. आता मुंबई इंडियन्स समोर लक्ष होतं 241 धावांचं. सुरुवात चांगली झाली होती, पण 6व्या षटकात मोठा धक्का बसला. रोहित शर्मा 19 धावांवर रिटायर्ड हर्ट झाले. त्यांच्या दुखापतीमुळे टीमवर दबाव वाढला. यानंतर रायन रिकल्टनने 17 चेंडूत 32 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 21 चेंडूत 41 धावा करत लढण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादवनेही महत्त्वाची इनिंग खेळली, पण खरा थरार शेवटी पाहायला मिळाला. शेरफेन रदरफोर्डने 31 चेंडूत 71 नाबाद धावा करत सामना शेवटपर्यंत जिवंत ठेवला. तरीही मुंबई इंडियन्स 222 धावांपर्यंतच पोहोचली आणि सामना 18 धावांनी गमावला. या पराभवामुळे टीमचा नेट रन रेट -0.772 वर गेला आणि पॉइंट्स टेबलमध्ये स्थान आणखी खाली सरकलं. सध्या मुंबई इंडियन्सकडे 4 सामन्यात फक्त 2 पॉइंट्स आहेत, म्हणजेच 1 विजय आणि 3 पराभव. पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही 10 सामने बाकी आहेत आणि इथेच त्यांच्या कमबॅकची संधी आहे. IPLमध्ये प्लेऑफसाठी साधारण 16 पॉइंट्स आवश्यक असतात, म्हणजेच 8 विजय. मुंबई इंडियन्सकडे सध्या 1 विजय आहे, त्यामुळे उरलेल्या 10 सामन्यांमधून किमान 7 सामने जिंकणं गरजेचं आहे. जर त्यांनी 7 सामने जिंकले तर ते थेट 16 पॉइंट्सवर पोहोचतील आणि प्लेऑफसाठी मजबूत दावेदार बनतील. जर फक्त 6 सामने जिंकले म्हणजे 14 पॉइंट्स, तर मग नेट रन रेट खूप महत्त्वाचा ठरेल. सध्या त्यांचा NRR निगेटिव्ह आहे, त्यामुळे पुढील सामने मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक आहे. फक्त विजय पुरेसा नाही, तर मोठा विजय हवा. पॉइंट्स टेबलकडे पाहिलं तर राजस्थान रॉयल्स सध्या आघाडीवर आहे. पंजाब किंग्स चांगल्या स्थितीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टॉप 3 मध्ये पोहोचली आहे. बाकी टीम्स 4 पॉइंट्सच्या आसपास आहेत, म्हणजे स्पर्धा अजूनही खूप ओपन आहे. हीच गोष्ट मुंबई इंडियन्ससाठी सकारात्मक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आता मोठा प्रश्न, मुंबई इंडियन्स कमबॅक करू शकते का? हो, करू शकते, पण सोपं नाही. कारण या टीममध्ये अजूनही खूप ताकद आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे सर्व मॅच विनर्स आहेत. शेरफेन रदरफोर्ड आणि रायन रिकल्टन सारखे खेळाडू सुद्धा फॉर्ममध्ये येताना दिसत आहेत. वानखेडे स्टेडियमवर होम ॲडव्हान्टेज आहे, जिथे त्यांची बॅटिंग खूप मजबूत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टीमचा इतिहास. IPL 2025 मध्येही त्यांनी खराब सुरुवात केली होती, पण नंतर सलग 7 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही टीम दबावात कमबॅक करायला ओळखली जाते, पण आव्हानंही तितकीच मोठी आहेत. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे हे अजून स्पष्ट नाही. डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग कमजोर दिसते आणि आता प्रत्येक सामना करो या मरोसारखा आहे. एक छोटासा लुझिंग स्ट्रीक आणि संधी संपेल, पण एक विनिंग स्ट्रीक आणि सगळं बदलू शकतं. तर सध्या स्थिती स्पष्ट आहे. मुंबई इंडियन्स अजून बाहेर गेलेली नाही, पण आता एकही चूक परवडणार नाही. पुढचे काही सामनेच ठरवतील की ही टीम पुन्हा एकदा इतिहास घडवणार का. तुमच्या मते मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सखोल क्रिकेट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.